नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार आणि भ्रष्ट नियोजनामुळे कोट्यवधींच्या विकास कामावर पाणी सोडण्याची नामुष्की महानगरपालिकेवर आली आहे. बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पीबी रोड रस्ता व खंजर गल्लीतील रस्ता हे एक याचं ताजं उदाहरण. आणि अशी बरीच कामे न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वांची नुकसान भरपाई म्हणून घरपट्टी वाढवून दिल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. या सर्व प्रकरणाचा विचार करता ही नुकसान भरपाई लोकांची घरपट्टी वाढवून वसूल न करता संबंधित तत्कालीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. यासह इतर प्रलंबित विकास कामांच्या मागणीसाठी सोमवारी विविध संघटनांच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चेकरिता नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केलं आहे. सतीश अण्णा फॅन्स क्लब बेळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. यंदाचे या स्पर्धेचे दुसरे पर्व असल्याने बुद्धिबळ चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. बेळगाव शहरातील खानापूर रोड येथील प्रशस्त महावीर भवनात शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक 29 रोजी ही 2 दिवसीय बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यात आली होती. देशभरातील तब्बल 358 बुद्धिबळपटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्यामुळे अनेक लहान मोठ्या वयोगटातील दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला होता. यामुळे सहभागी खेळाडूंना अनेक ख्यातनाम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी प्राप्त झाली. दरम्यान या स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. या स्पर्धेत चेन्नईच्या हरिकृष्णन AR याने 2242 रेटिंगवर S18 प्रकारात 8.5 गुणाने विजयी होत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याला रोख 1 लाख रुपये, आकर्षक चषक, ढाल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यासह मुंबईच्या मोहम्मद नुबेर शाह शेख यांनी 2236 रेटिंगवर S18 प्रकारात 8 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावीत तो रोख 50,000 रुपये, ढाल, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्राचा मानकरी ठरला. आणि गोव्याच्या वाज इथेन याने 2282 रेटिंगवर अंडर 14 प्रकारामध्ये 8 गुण मिळवून रोख 25,000 रुपये, ढाल, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. तसेच इतर 112 विजयी स्पर्धकांना आकर्षक चषक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि युवा काँग्रेस नेते राहुल जारकिहोळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी सतीश अण्णा फॅन्स क्लब बेळगावचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. महात्मा गांधींसह देशातील अनेक नेत्यांनी हा संदेश दिला. त्या संदेशाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्वच्छता ही सेवा या घोषवाक्याद्वारे जिल्हा कायदा सेवा प्राधिकार व वकील संघटना आणि वन विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश त्यागराज इनवळी हे होते. आपला परिसर आपण स्वच्छ केला पाहिजे. कचरा फेकताना त्याचा विचार केला पाहिजे. कचऱ्याची उचल केली जाते, मात्र जनतेनेही त्याला सहकार्य करणं तितकंच महत्वाचं आहे असे न्यायमूर्ती त्यागराज यांनी सांगून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव मुरली मनोहर रेड्डी, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट SS किवडसण्णवर यांनीही आपले विचार व्यक्त केले. बेळगाव येथील गोवावे सर्कल परिसरात काल शनिवारी मध्यरात्री वृक्षतोडीचा प्रकार घडला असून येथील अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या प्रकाराने मध्यरात्री झाडे तोडण्याचे नेमके कारण काय याबाबत चर्चा सुरू असून यामुळे परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशातील मैहरमध्ये शनिवारी रात्री उशिरा प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला धडकली. या अपघातात 2 वर्षाच्या मुलासह 9 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झालेत. मृतांपैकी 7 प्रवासी उत्तर प्रदेशातील तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचं सांगण्यात आले. प्रयागराजहून नागपूरला जाणारी बस डंपरला धडकल्यामुळे हा अपघात झालाय. या अपघातात 24 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर मैहर, सतना आणि अमरपाटण येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राष्ट्रीय महामार्ग 30 वरील नादनदेहात परिसरामध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहरात रक्तदान करण्यास आघाडीवर असलेल्या फेसबुक फ्रेंड सर्कल या संघटनेने रविवारी तब्बल 3 रुग्णांना 25 युनिट रक्त उपलब्ध करून देत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे. बेळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 3 रुग्णांना वेळेमध्ये उपचार पुरवून त्यांना मदत करण्याचे काम रविवारी करण्यात आले. यावेळी राजेश थेंबे यांना 12 युनिट, अभिनंदन रोकडे यांना 8 युनिट, 3 एसडीपी यासह आनंद पाटील यांना 2 युनिट रक्त पुरवठा उपलब्ध करून दिले. यावेळी संघटनेचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर यांनी या मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. सदर रक्त मिळवण्यासाठी केएलई हॉस्पिटल ब्लड बँक प्रमुख श्रीकांत विरगे आणि डॉक्टर माधव प्रभू यांचे सहकार्य लाभले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेले संतोष दरेकर, अवधूत तुडेकर, पद्मप्रसाद हुली यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे अशा गरजवंतांनी संतोष दरेकर यांचा मोबाईल क्रमांक 9986809825 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धामणे विभागाच्या वतीने दिनांक 26 रोजी येथील बसवाना मंदिरामध्ये नवरात्र उत्सवात काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौड संदर्भात रूपरेषा ठरवण्यासाठी धारकर यांची बैठक पार पडली. बैठकीची सुरुवात प्रेरणा मंत्राने झाली. यावेळी धामणे विभागातील प्रत्येक गल्लीतील 2 धारकऱ्यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे गाव प्रमुख म्हणून ज्योतिबा कृष्णा बाळेकुंद्री यांची निवड झाल्याबद्दल व गल्ली प्रमुख म्हणून निवडण्यात आलेल्या धारकऱ्यांचा टोपी व श्रीफळ देऊन ज्येष्ठ धारकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धामणे विभागाच्या वतीने आयोजित दुर्गा माता दौडची सुरुवात घटस्थापने दिवशी गुरुवार दिनांक 3 रोजी पहाटे 5:30 वाजता येथील आराध्य दैवत श्री कलमेश्वर मंदिरामध्ये महादेवाचे पूजन व ध्वजपूजन आणि आरती करून दौडला सुरुवात होईल. यासह अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. मुडा प्रकरणी आपल्या विरुद्ध ईडीकडे तक्रार दाखल केल्यास तात्काळ त्यांच्याकडून चौकशी होणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. म्हैसूर येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुडा प्रकरण सध्या न्यायालयात आहे. याबाबत अधिक बोलायला जाणार नाही. ईडीकडे केवळ तक्रार दाखल करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्त्यांची स्नेहामाई कृष्ण कोण आहेत हे मला माहीत नाही. आजपर्यंत त्याला पाहिलेलेही नाही. आपल्यावर कोणते खटले आहेत याची माहिती आपल्याला नाही, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये एका सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावरच बेशुद्ध पडले. कठुआ येथे प्राण गमावलेल्या कॉन्स्टेबलला श्रद्धांजली वाहताना ते बोलत होते. भाषण सुरू असताना खरगे यांचा आवाज क्षीण झाला आणि ते अचानक बेशुद्ध झाले. या दरम्यान समोर उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाला. मंचावर उभ्या असलेल्या मान्यवरांनी त्यांना आधार देऊन बसवले. काही वेळात बरे झाल्यानंतर ते पुन्हा भाषणासाठी उभे राहिले. मी 83 वर्षांचा आहे, पण मी इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत मोदींना हटवलं जात नाही तोपर्यंत मी जिवंत असेन. जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न सुरूच ठेवेल, असं वक्तव्य त्यांनी केले. सांस्कृतिक नगरीमध्ये दसरा उत्सवाची जय्यत तयारी सुरू असतानाच शहराच्या बाहेरील भागामध्ये रेव्ह पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. केआरएस बॅकवॉटरजवळ रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती म्हैसूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार अतिरिक्त एसपी नागेश आणि डीवायएसपी करीम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी छापा टाकताच काही जणांनी पळून जाण्यासाठी पोलिसांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी पार्टीमध्ये सहभागी झालेल्या 50हून अधिक तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. एफएसएलच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असून तपासणी सुरू आहे. पार्टीमध्ये 150हून अधिक तरुण तरुणी सहभागी झाल्याची माहिती आहे. तसेच इस्रायलमधील रॅपर ग्रेन रिपर पार्टीला आल्याचंही सांगण्यात येत आहे.
उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचा अपमान केल्याबद्दल लोकायुक्त एडीजीपी एम. चंद्रशेखर यांच्यावर केडर कंट्रोलच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिला आहे. रविवारी हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या लोकायुक्त एडीजीपींना सेवा आचार नियमाबाबत काही माहिती असल्यास त्यांनी त्वरित माफी मागावी, अशी सूचनाही त्यांनी केली. लोकप्रतिनिधी, विशेषतः केंद्रीय मंत्र्यांबाबत अशी असभ्य भाषा वापरणं कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाऊ शकत नाही. राज्यात महसूल खात्याच्या वतीने भरण्यात येणाऱ्या तलाठी भरतीसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या कन्नड पेपरसाठी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 52 परीक्षा केंद्रांवर सोय करण्यात आली होती. एकूण 17,936 विद्यार्थ्यांपैकी 14,092 विद्यार्थी उमेदवारांनी परीक्षा दिली, तर 3,844 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या वतीने या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं. 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना थेट परीक्षेच्या माध्यमातून ग्राम प्रशासकीय अधिकारी पदी भरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार प्रथम कन्नड पेपरमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना दुसरी परीक्षा द्यावी लागणार आहे. निपाणीत गेल्या 2-3 महिन्यामध्ये झालेल्या महागाईने नवनवीन उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. यामध्ये विशेष करून जीवनावश्यक सर्वच वस्तूंचे दर वाढलेत. गेल्या 15 दिवसात तर खाद्यतेल, मसाले, चहा पावडर, तांदूळ, डाळी अशा सर्वच वस्तूंचे दर उच्चांकावर पोहोचलेत. याचा फटका सामान्य व कष्टकरी ग्राहकाला बसतोय. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांना देखील व्यवस्थापन करताना कसरत करावी लागत आहे. यामुळेच दर कमी होण्याचे चिन्ह नसल्याने या व्यावसायिकांनी आता खाद्यपदार्थांचे दर देखील वाढवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना दरवाढीची माहिती मिळावी यासाठी सूचना फलक लावले जात आहेत. यामुळे वाढत्या महागाईची हॉटेलमध्ये चाय पे चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्यात सर्वच भागामध्ये समाधानकारक पाऊस झालाय. खास करून शेतीसाठी पावसाबरोबरच नदी, विहिरी, कूपनलिकांद्वारे मिळणारे पाणी जितकं उपयुक्त असते, तितकेच तलावातील पाणीसाठा देखील महत्वाची भूमिका बजावत असते. यंदाच्या पावसाळ्यात चिकोडी व निपाणी तालुक्यातील तलावात 98.08% पाणीसाठा झालाय. गत 2 वर्षातील टक्केवारी पाहता यंदा तलावातील पाणीसाठा अधिक प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे. दमदार पावसामुळे भरलेल्या तलावांमुळे शेती बहरणार असल्याचं चित्र दिसत आहे. जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बिलवार तालुक्यातील कोग मंडली येथे रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच राहिली. या संघर्षात रविवारी दुपारी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय. त्याचा मृतदेह हस्तगत करण्यात आल्याची माहिती जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी दिली. सुरक्षा दलांनी शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सदर भागामध्ये शोध मोहीम सुरू केली होती. त्यांना 3 ते 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाली होती. संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या गोळीबारामध्ये हेड कॉन्स्टेबल बशीर अहमद हुतात्मा झाले होते, तर डीएसपी आणि सहाय्यक उपनिरीक्षक असे दोघे जखमी झाले होते. सध्या दोन्ही अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.